महिला मंडळ पटकन उत्तर द्या, उपवास करावा किंवा नाही? तुम्ही महिला आहे का? महिला मंडळ उपवास करावा किंवा नाही? हा म्हणा, नाही म्हणा. नाही, ऐका नीट. जी स्त्री शरीरानं कमकुवत आहे तिने उपवास करू नये. जी स्त्री आजारी आहे तिने उपवास करू नये. ज्या स्त्रीला शारीरिक कष्ट जास्त आहे तिने उपवास करू नये. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही शरीरा न पिडावे आणि तुम्ही व्रत नियम न करावे. आणि पाया पडून सांगतो, याला उपाशी मारीत जाऊ नका. याला लागेल तेव्हा पाणी द्या आणि मागेल तेव्हा अन्न द्या. याच्यातला देव जर उपाशी राहिला तर बाहेरचा देव तुम्हाला भेटेलच कसा? याला पुरावा 9वा अध्याय. मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबई न दिसे. या उपवास करायचे नाही रे. आता गुरुवार झाले असतील ना 2. करा. काय बावळ्याचा बाजार झालाय. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला. काय उपयोग झाला? पार्वतीचा दणका उठलाय. दुर्गे दुर्गट भारी तुझ बिन संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन. कपून टाकीन कपून. मग पार्वतीनं आरती बदलवली. घालील लोटांगण वंदीन चल. हे जी उपासन काय तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे. काय उपयोग येत होता? याला चांगलं समाधानी ठेवा. उपासना कोणाला देव भेटतो? पुढचं वाक्य सांगू तुम्हाला. काशीला गेलो मोक्ष मिळतो, पण काशीला मरावं लागत. आपले बावळट काशीला जाते आणि गावात येते. मी दाव्याचं खात नाही. कान फडफडीन. दाव्याचं आणि काशीचं काय? तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला? गेला मरायला काशी. तू गावात नीट राह. तू गावात राहतो हीच काशी. आमच्याकडे आपल्याकडे आता एक धंदाच झालाय. 5-50 लोक गोळा करा, चला काशीला. पैसे त्यांचे, मजा आपली. उरलेल्या पैशाच्या बायकोला गाजरा. दोन्ही काशा खुश. तिकून आलं तर गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वायली निघली. हीच काशी झाली. ओवी नीट ऐकत जा. दुसऱ्या अध्यात अशी ओवी आहे. दुसऱ्या 12व्या अध्यात ओवी आहे. तुम्ही काशीला गेल्यावर तिथं देह ठेवला तरच पवित्र, नाही तर बोगसगिरी नाही. कोणी उठायचं चला काशीला. काशीला हाय काय? मी काशी केली. दावा खात नाही, श्राद्धाचं खात नाही. महाराज मी अजून आळंदी पंढरपूरून देऊन पैठण सोडून दुसऱ्या देवाला गेलो नाही आणि जाणारही नाही. तुम्ही जरी मानले आलो काय काम आहे? आपले 3 कीर्तन होते हीच काशी. दिवसभर 3 करतो महाराज. हलक्या हाती 3. जवळ सापडलं तर 4थं काढी दो. एक नाही करीत कधी. चालू 3. 12 माही. मी काही सिजनेबल बॉ नाही. कसाही महिना निघू 80, 85, 70, 75 कीर्तनाला व्याव नाही. आणि ही कीर्तन थोडीशी सत्य आहे, पण ती काळाची गरज आहे. लोक बधीर झालेत. लोकांना चला काशी बिशी करत नाही. उपवास करावा किंवा नाही? उपवास करावा किंवा नाही? महिला मंडळ उपवास करायचं नाही. बरं 2 गुरुवार केले ना तुम्ही, लबाड बोलायचं नाही. 2 गुरुवार पैकी नवऱ्याच्या पाया पडल्या का सांगा? नाही. मग हा बावळटपणा सांगितलं कोण तुम्हाला? 4 गुरुवार करतील, सासरा उपाशी मारी. ती ही पुथी कोणती? बस एक वाक्य सांगा. एक वाक्य महिला मंडळ लिहून एक वाक्य महिला मंडळ लिहून घ्या. उपवास करा नाही तर करू नका. सासू सासऱ्यांना समाधानी ठेवा. ही देवाची पूजा आहे. देव सोहळ्यानं देव भेटतो का? खरं वागायला शिका. आणि आज लोकांना खरं नकोय, नुसती प्रसिद्धी. आजच्या लोकांना 4च रोग आहेत. माझी लाल करा, 2 मला माना, 3 माझ्या पुढे कोणी जाता कामा नाही, आणि 4 मलाच पैसा पाहिजे. बस बाकी लोकांना 5वा रोगच नाही. ओनली आय वॉन्ट मनी अँड मनी. बस काही नाही झालं कोणाला रोग. सगळ्या लोक आता हे कॅमेरे बिमेरे वाले नाही, हे लई विचित्र मंडळी.
हे काय करतात महाराज, आता 2 तास आपलं कीर्तन ऐकून घेणार, काढून घेणार कॅमेऱ्यात, आणि एखादं वाक्य चुकीचं गेलं ना तेवढंच युट्यूबला टाकणार, म्हणजे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार, अशी नालायक केली. लय विचित्र, लय विचित्र महाराज. आणि यांना एवढं समजत नाही, पैसे त्यांना, मी अजून युट्यूबचा 1 रुपया घेतला नाही आयुष्यात. म्हणजे लाख 2-2 लाख एक कधी ध्यानात ठेवायचं या मंडळीने. दाखवायचं तर अख्खं कीर्तन दाखवा ना. नाही दाखवणार कधी, नाही 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 दाखवणार. पैसे त्यांना ठोकायचे आपल्या. पण एक ध्यानात ठेवा, ते इंद्रिकरचे पैसे आहेत महाराज. येडे व्हाल येडे, अशी हिंडाल गावा सुकू कोणता नको हलदा वाढता. मला लय त्रास दिला या मंडळीने 5-6 महिन्यात महाराज. आणि एक वाक्य सांगा, तुम्हाला राग येईल महाराज, पण आपल्या माणसांबद्दल आपण कधीच अपप्रचार करू नये. आपल्या माणसांबद्दल एक वाक्य सांगा. आपल्या दोंडाईच्या मध्ये एक माणूस विद्वान डॉक्टर आहे, स्वाभिमान आहे आपला. असं कसं? एक मुलगी गरीबाची तहसीलदार झाली, आपली शान आहे ती. आपला एक तरुण पोरगा शेतकऱ्याचा मिलिटरीत गेला, शान आहे ती. आणि आपली लोक आपलंच वाटोळं करतात. आता समजा आम्ही कीर्तन क्षेत्रात आहे, आपल्या लोकांची शान आहे ती. आपला एक मुलगा आळंदीत पैदा आला, शान आहे. आपला एक मुलगा, आपली एक मुलगी तहसीलदार झाली, शान आहे. आणि आपली लोक काय करतात महाराज, आपल्यांच्याच बदनाम्या. 2 तास कीर्तन ऐकून घ्यायचं आणि एखादं वाक्य चुकीचं गेलं का, यंबा सामच्या बोखंडी तेवढंच दाखवायचं. कधी आपल्या धर्माबद्दल अपप्रचार करू नये. आपण खानदान घराण्यातली धर्मनिष्ठ माणसं आहेत. आपण धर्मनिष्ठ माणसं आहे. आपल्या धर्माबद्दल आपल्या एक वाक्य सांगा, कुणी कुणालाही नाव ठेवावं, आपण आपल्या माणसाला नाव ठेवू नये. कधीही ध्यानात ठेवायचं. एखादा डॉक्टर, आता समजा दोंडाईच्या मध्ये एखादा मुलगा आहे, अति गरिबी डॉक्टर झाला, विद्वान आहे, ती आपल्या लोकांची सगळ्यांची शान आहे. बाकीचे लोक म्हणले तुमचे डॉक्टर फार हुशार आहे, आपण म्हणलं पाहिजे आहेच. आपली अवलाद काय म्हणते माहिती का, तो ना त्याचे सगळे लफडे आपल्याला माहिती, की नालायक गेला. बोलू नये आपल्या माणसांना. विनोद आहे. एक वाक्य सांगा मला, सोनारानं हिरा फेकला तर चालेल, त्याला त्याची किंमत कळेल नाही. एखाद्या रस्त्यातल्या भिकाऱ्यानं हिरा फेकला तर चालेल, त्याची किंमत त्याला कळेल नाही. पण रत्न पारखेनं हिरा फेकू नये. का? तो त्याच्यातला तज्ञ. कुणी कुणालाही नाव ठेवावं, आपण आपल्या माणसांना कधी नाव ठेवू नये. आमचा एक म्हशीकडे जाणारा पोरगा आहे, मिलिटरीत गेला, शेवटपर्यंत आपली शान आहे. आमचे भांडे घासणारीची मुलगी 12वीला पहिले आली, अख्ख्या गावात बोर्ड लावले पाहिजे, आपल्या गावची शान आहे ती. एक मुलगा सीए झाला, कौतुक आहे. आणि आपल्या लोकांना आपलेच लोक दुश्मन. या घराने गाडी घेतली ना, आपली अवलाद हसत सुद्धा नाही. हप्त्यावर घेतली असं, पालथी मेंदू. एखाद्यानं लय उंडा घेतला, पुरीत खोड असन. एखाद्यानं घेतलाच नाही, लफडा असन, वर फाटच बोलणार, लय भंगार. आणि त्याच्यामुळे आपलं वाटोळ झालं. कधी ध्यानात ठेवायचं. अजून एक मुद्दा सांगतो, आपल्या माणसांबद्दल कधी आपण वाईट बोलू नये. तुम्हाला मान्य का सांगा. दुसरी गोष्ट, हे युट्यूब वाले सगळे जेवढे मोबाईल वापरणारे तेवढे आपल्या धर्माबद्दल, आपल्या प्रिय राजाबद्दल, आपल्या एखाद्या व्यक्तीबद्दल युट्यूबला जर एखादी क्लिप आली, जाग्यावर डिलीट करा, फॉरवर्ड करीत जाऊ नका. फॉरवर्ड करू नये कधी. समजा एखाद्याने लिहिलं, एखाद्याने छापलं, तुकाराम महाराज वैकुंठा गेले नाही, त्याचा खून झाला, आपण तुकाराम महाराजांना बाप मानणारी माणसं आहेत, क्लिप जागेवर डिलीट करा. आपल्याच अवलदींचे 2-2 हजाराचे ग्रुप आहेत आणि आपल्याच अवलदी पुढे फॉरवर्ड करतात. मग या जातीय दंगली भांडणं होण्याची ही कारण आहेत. आणि ज्यानं टाकलं त्याला लई किंमत देऊ नका, ते येडच आहे. त्याच्यामुळे पुतळे जाळा आणि त्याला चौकात घ्या, काय ते हलकट क्वालिटीचं आहे, सोडून द्या आणि पुढे चला. नको त्याला मार्केट नका देत जाऊ.
आपल्याकडे एखाद्याने काही लिहिलं का लगेच त्याचा पुतळा जाळा, टपऱ्या बंद ठेवा, काय ठेवू नका. ती याडच आहे, त्याला काय करत. त्याच्या बायकोन त्याला 2 वेळा आणलं, त्याला काय मार्केट द्यायचं. ते भंगार. आणि भंगार माणसांना मार्केट दिल्यामुळे आपली धर्मनिष्ठ कमी होते. काय मत आहे तुमचं? लिहून द्या ना त्याला, लिहू द्या ना. एखाद्याने संभाजी महाराजांबद्दल लिहिलं, लिहू द्या. एखाद्याने तुकाराम महाराजांबद्दल लिहिलं, लिहू द्या ना. आपण तर धर्मनिष्ठ आहे ना, मग नको त्याला काय किंमत द्यायची गरज नाही. गावात हत्ती आला हे ओळखायचं असेल तर कुत्रा भुकला पाहिजे. कुत्रा जर भुकला नाही तर हत्तीचा अपमान आहे. हो, हत्ती येऊन कुत्रा भुका ना, कुत्रा असं नेट लावून भुकलं पाहिजे. जितका कुत्रा जास्त भुकेल तितका हत्ती मोठा. कधी भी स्वाभिमानाने जगायचं. भुके मरेंगे लेकिन आकड नाही छोडेंगे. वाघ फाडला होता संभाजीनं, वाघ, गोवा नाही. वाघ कळत होत तुम्हाला? वाघ, वाघ म्हणजे आपला वाघ नाही, आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला, उताना झाला चित्ता, मागून की चड्डी फाटेल. पुढच्याला म्हणतो फडून टाकेन, फडून फडून टाकेन, फडून टाकेन. मग ही कोण शिवीन? आपले वाघ नाही, आपले बिबटे. बिबटे 9वीचं क्वार्टर पेतय, 9वीचं आहे असं एवढं एवढं क्वार्टर पेट. ती अवलाद टाईट पाहते बापाक, आणि ते बापालाच म्हणते तुझं जखमी, तुझं जखमी, मी तुझं जगा. मग तुझ्यातून माझ्यात एवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझा आहे. मग इतकं जेव्हा 11वीला गेलंय, 17चं शामडे. मिसरूड नाही, फिसरूड नाही, बगलात गुचिड्या, स्वच्छता असा घाण वास. आणि ते बापाला म्हणते काय केलंय माझ्यासाठी? आता बापाने केलं ते सांगायचं का? बाप म्हणला मारली जखम्या, मग आता काय करेल? कॉलेजचं पोरग दारू पिताना बापाच्या नावाची चिअर करतय, दत्तू पाटील की जय हो, मग पेतय. आणि पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाक मारतात, ए भिक्या, ए सख्या, ए दत्त्या, ए किसन्या, तुझ्याचे का मी? मराल मराल. 10वी 12वीची याडपट नीट आहे का? मराल बेवडे हो, मराल. अय भंगरियो, मराल. आखलीचा पत्ता नाही. गमेंड असेल ना, गमेंड. अय लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कोणत्याही पोरेला आपलं ओपन चायल्यांच्या कीर्तनात ओपन, ज्याला खास किडा असतं ना क्वार्टर प्यायचं लग्नाच्या अगोदर, फक्त तुमच्या बापाची इस्टेट सोडा ना, आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखवा, वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो. पैसे रोख घे शेंबड्या, रोख. ए पिस्तुल्या, रोख. तू तरी एकाच बाजूने पेतो, मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे. तू काय पेतो? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. ह्या 4 वर्षामध्ये बाप पोराचा खांदेकरी झालाय. झालाय का नाही सांगा मला. आणि पाया पडून सांगतो तरुण मंडळीला, बसलेल्या महिला पुरुषांना, हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका. महाराज उलथू द्या, मरू दे तिकडं. महाराज कीर्तन महाराज कीर्तन संपल्यावर का मारानं? माझं कीर्तन तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका. ते काल सत्य आहे, आज सत्य आहे, उद्याही सत्य आहे. आपण मुलाबाळांशी घरात बोलतच नाही महाराज. तुम्ही नाही ना आम्ही नाही. आमचं त्याला येडं काम आहे. आम्ही उठेपर्यंत आमचं शाळेत जाते. आमचं सुद्धा घरी कधी कधी एखाद्या वेळेस विचारायला बसले त्याच्या आईला, हा रात्री येतो सकाळी जातो, हा पाहुणा कोण आहे बुवा? ती जर मुलीवर तुला बाप येतो, हा दिवसा दिसत का नाही? महाराज आता तुम्हाला आमच्या जगण्याची फक्त मजा वाटते, काही नाही महाराज. आमच्या संसारातही मजा नाही आणि कशातच मजा नाही.
काय आता बघतो लोकांना वाटतं बाईंच्या लय मजा आहे, लय हात मारत काय रोज उठून तेच रोज उठून तेच. बरं मी 3 करत असतो रोज, एक नाही करत. कसंही महिन्याने गो 85-90 चालू चालू. मी काही सीझन मधला बुवा नाही, आम्ही असेच जाणार एका दिवशी उभ्यानच. पण जाऊ द्या महाराज, तुम्हाला आपली आठवण आला. माझं कीर्तन ऐकून गेलेले एवढी लोक आहेत ना, यांना आपण सर्टिफिकेट देणार. 6 महिने अटॅक आणि BP नाही. एकटा हसतो घरी गेला, आणि हसलंच पाहिजे. राहायचं तरी किती दिवस. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर मुक्या माझाच्या. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. हसत खेळत जगायचं महाराज, राहायचं किती दिवस आहे. आणि एज्युकेटेड लोकांनी काय का, डॉक्टर विक्टर कोणी असले कीर्तनाला तर इंजिनियर प्राध्यापक शिक्षक. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. लिहून ठेवा. बऱ्याच लोकांचे मृत्यू या 2 वर्षात 2च गोष्टीने होतात. 1 अपघात आणि 2 अटॅक. आणि अपघातामध्ये मरणाऱ्यांचं तरुणांचं प्रमाण जास्त. का? गाडीला स्पीड कमी नाही आणि चालवणारा नील नाही. चालवणारी अवलाद माझाटेल बापाची पैदाच असल्यामुळं ती 90 पिऊन चालणार, आणि भिगार बापाच्या अवलादी असल्यामुळं सुईचं चालायचं नाही, आणि नको त्याच्यावर धडकल्याशिवाय. आणि धडकलं ना तोच माझ्यावर आला म्हणला. एक आणि अपघात का होतात? फक्त अंगातला माझाटेलपणा म्हणजे अपघात. उभी आहे ट्रक चांगली, हत्तीच्या खाली गेला, पुढं निघाला का. आता काय एवढी पियाला तो. ती जण परदिवशी धाब्यावरून निघली 90 पिऊन, आणि ट्रकवाला फुल आला भरेल. आता त्यानं हॉर्न वाजवला, काही चूक केली त्यानं. यांना राग आला, इज्जत गेली यांची. यांना इज्जत लई ना, 90 पिलं की इज्जत वाढत. हॉर्न का वाजवला? यांनी त्याच्या 2-4 ठेवून दिल्या. तो कच्चा नव्हता, तो टामी घेऊन उतरला. लावण्याच हाणल्या यांच्या तिघांच्या. गुडघ्यातूनच काढली तिने. उतरले माझं तेलपणा कुठं लई दिवस चालत होता. अंगातल्या तक्तीची फुरफुरी. कॉलेजला चाललं तर पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढ, कुत्र्याचा आवाज काढ. हे काही लई दिवस चालत का मला? हे काही यांना कोण खात? सीझन पावसाला संपले कुठं खेकडं निघत का? यांना कोण खात? हे ठराविक काळ आहे. अटॅक इज नॉट अ डिसीज. नीट आहे का? अटॅक इज नॉट अ डिसीज, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक म्हणजे काय? एका कोटवर नवरा बायको असून सुद्धा एकमेकाशी बोलत नाहीत. हा एका कोपऱ्यात पबजी पाहतो आणि ही एका कोपऱ्यात टिकटॉक पाहते. दोघांना एकमेकाशी बोलायलाच वेळ नाही. ही रंगली टिकटॉक मध्ये, तो रंगला पबजी मध्ये. दोघांनी अर्ज केला, घटस्फोट घेतला. अटॅक काय येतो मला? त्याच गोष्टीचा विचार. समजा कॉलेजला असताना आपल्याला पोरीनं धोका दिला, आता स्वभाव आहे त्याचा. बरं, तिनं आपल्याला एकट्याला दिला असं नाही ना. त्याच्या अगोदर तिघांनी भाष्य घेतले. आपला 4था नंबर होता. आणि मग जर अटॅक रोग असता तर डॉक्टरला काय हवा? डॉक्टरच्या तर उशाला बोले. मग अटॅक काय येतो?
तुम्हाला अटॅक येऊ नये म्हणून औषध सांगतो. औषध गोळी घ्यायची नाही, इंजेक्शन घ्यायचं नाही. मी सांगतो एवढे 2 वाक्य जर तुम्ही ऐकले ना कधीच अटॅक येणार नाही. काल काय झालं आठवायचं नाही, उद्या काय होईल याचा विचार करायचा नाही, आणि आज वाईट वागायचं नाही. प्रियशीचं पोरगा शाळेत जात तरी तू तिच्यावर जळत म्हणजे काय पागल बिगल आहे का? काल काय झालं सोडून द्या. तुम्हाला आयुष्यात कधी अटॅक येणार नाही हे 2 औषध गेले तर. एकामध्ये 3 प्रकार आहेत. 1 कालचं आठवायचं नाही. 2 उद्या काय होईल आपल्या हातात नाही. 3 आज वाईट वागायचं नाही, रिलॅक्स. आणि दुसरं एक औषध आहे अटॅकला. 1 मी काहीच करीत नाही, देव करून घेतो असं म्हणायचं, चालून द्यायचं का काल अटॅक जळकाट जुळकाट कशाला काही ना कशाचा अटॅक येतो. जळकाट माणसांना अटॅक येतो. दुसऱ्याच्या दारा पुढं नवीन वा पाहिली मग बाकीची म्हणली गाडी पाहुण्याची होती ती काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोरं झोपाया जागा नाही. काहींनी इतका प्रयत्न केला, 3 सख्या बहिणी केल्या, 3 फेर गेले नाही. काही माणसं चालू चालू मेली, काहींना गाव कटाळलंय, पडेले खाटाव, मरायचं नाव घ्यायला, पाहुणे भेटायला यायची बंद झाली. मरण नसतं कवर भेट उलटा पाहुणेनेच फोन केला, कस काय म्हणजे आहे अजून. नुसतं पडेल, बरं खात नाही पेत नाही, दरिद्री, आणि नुसतं पाहत पाहुण्यांक. पाहुणे म्हणले शहा दूध, थोडी दारू, पिठलं, थोडा रसा. आणि तरुण पोरांना अटॅक येण्याचं कारण आहार नसताना कमी वयात ह्या मंडळीने व्यसन सुरू केली. यांनी व्यसनाचा विचार ठेवला नाही, वयाचा विचार ठेवला नाही, वयाचा विचार ठेवला नाही, आणि त्यांना आहार नाही, वयाचा विचार ठेवला नाही का आपलं वय आता 22 वर्षे, आपल्याला इतका हाय ब्रँड पचणारच नाही. त्याने तो सुरुवात केली आणि त्याला आधार झाला. एकूण लई मोठा आधार आईचा. पोरग दारू पिलं बाप हाणायला लागलं तर आली मधी आणि झक मारायला, मारू नका त्याला, तो कुठं कायम पितोय, आणून ठेवत जाय फ्रीज मध्ये आणि देत जाय सकाळी. आता तुला वीर पैदा केलाय तो. पोरीने मोबाईल घेतला आणि बापानं कानपट्टीत ठेवून दिली. हाणू नका, असावा प्रसंगाला, प्रसंगाला असावा, आला प्रसंग. भूगोलाचा पेपर सुटला, पृथ्वीच फिरली. आपण विचार करीत नाही महाराज. आणि कोणतीही गोष्ट ध्यानात ठेवायची, गणित तज्ञ किती असू द्या, हातचा हुकल्यावर गणित बरोबर येत नाही. आपण मुलीचं लय लाड करावे, पण तिला पाहिजे तेवढं पर्यात असावं. पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना,
अशी रांग लागणारे 2-3 वर्षात रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिले पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणात तर तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. याला कंट्रोल केलं पाहिजे. मुलीचे लाड करा. आता घरी गेल्यावर महिला मंडळ झोपून जेवण बिवण करा आणि एक 10 मिनिटं माझ्यासाठी मी तुमच्या मुलासारखं आहे. एक 10 मिनिटं सोफा शेटवर बसा घरात निवांत. फॅन बिन लावा. कारण मी काय बोलणार हे ऐकलं तुमची शुगर वाढत. आणि एक 5 मुलीला जवळ घ्या. जरा मुलीला जवळ घ्या. आता घरी गेल्यावर तिला मस्त बोला. तिच्या वर्गातल्या वह्या उचका जरा. वह्यांचे शेवटचे पानं एकदा उचका. असे पॉवरफुल गृहपाठ आहे. तुम्हाला सुद्धा वाटेल आपण शाळेत जावं का काय. जरा मोबाईल उचका मुलीचा. मुलीच्या मोबाईल मधले मेसेज वाचा. चक्कर येऊन पडाल तुम्ही. काय जागृत देवस्थानाचे मेसेज वाचा. सिम बघा. बॅलन्स एसटीचा पास पुरीचा बघा. 4 दिवस झाले पंच नाही. आणि पोरगी तर रोज शाळेत जाते. ती भुयारातून वर्गात निघत. मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करा. आपण तिला 100 रुपये दिले ते 500 आले. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली बा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का 4 GB आहे का भर GB. आणि याला भुर्र म्हणजे काय रे. गेली पडून. लहान आणि पोरं साधे नका समजू तुम्ही. हो एका पोराला गुरुजीने सांगितलं 52 गावांची नावं सांग. ते काढते म्हणलं 40 गावांत 12 म्हणती. गुरुजी पाहतच राहिलं त्याच्याकडे काय सांग. एक पोरग रस्त्याच्याकडे म्हैस चालीत होत. मी गेलो त्याला म्हणलं म्हैस दूध देते का रे. ते मला म्हणलं देत नाही काढावं लागत. लहान आणि पोरं लई नमुने. एका पोराला गुरुजीने सांगितलेले एका पोराला गुरुजीने सांगितलेले 1 2 3 4 5 7 8 9 10 आणि लिहिलं त्यानं. आणि गुरुजी म्हणलेले 1 1 11. तुम्हाला मी लिहायलाच नाही. गुरुजी म्हणले का. तुम्हाला का म्हणजे खालचा एक जगन का त्याच्यावर एक बसलं. एकाच्या घरी मी गेलो चहा पेता पेता त्याला ते मला म्हणलं तुमचं कीर्तन आहे का. मी म्हणलं हा. आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी म्हणलं आलं तर देईन बा. तू म्हणला नाही आल्यावर 200 रुपये घेईन. मी म्हणलं देईल बा. त्यानं मला प्रश्न विचारला. उभा राहायला बसला नाही आणि गेला आला नाही. आपली दाखलच बघायला. मी त्याला म्हणलं मला नाही येत बा. तुम्हाला साधं कळत नाही का. तुका वैकुंठाला गेला आला नाही आणि पांडुरंग उभा राहायला बसला नाही. द्या 200. बोंबलून दिले 200. दिल्यावर तो अजून एक नको म्हणला आता एवढी जिरल्यावर काय. मग तो म्हणला नाही 200 रुपयात एकावर एक फ्री. त्यानं मला दुसरा प्रश्न विचारला त्याने. माणूस एका पायावर उभा कधी राहतो. मी म्हणलं मला नाही येत बा. तुम्हाला साधं कळत नाही का चड्डीने असताना. काय क्वालिटी आहेत. एक पोरग शाळेत बडबड करत होते. त्याला गुरुजी सांगितलं उठ कोणाचा तू कोणाचा आहे. तुम्हाला कोणाचा असं काय नाही. गुरुजी त्याला म्हणले तुझा जन्मदिवस काय. ते कार्ट म्हणलं गुरुवा. आणि ते कार्ट गुरुजीला म्हणलं तुमचा. गुरुजी म्हणले रविवार. तर म्हणलं खोटं बोलायचं काय. रविवारी सुट्टी राहते.
कुठं नादी लागा त्या पोर दारुडे बिरुडे एक भोंगळा दारुडे रस्त्यानं आला भोंगळा पुरा मोकळा सिग्नल नाही ट्रॅफिक नाही मोकळा आणि एक लंगुटी लावून आला ना हा मोकळाच होता हा लंगोटी लावेल त्याला म्हणतो अरे का मोकळा हिंडतो ही घे लंगोटी झालेले मोकळे दोन्ही रविवार होता आणि आंब्याचा सीजन होता बायको म्हणली पोरांना सुट्ट्या आहे बायको म्हणली पोरांना सुट्ट्या आहे आंबारस करू तुम्हाला पुरण घाल मी आंबे घेऊन येतो ते आंबे आणायला गेलं मित्र भेटले टाईट झालं आणि आंब्याची सरला फुल पिलं आणि 2-4 आवलं ती जेवायला घरी घेऊन आलं ती बंगाल आलं तर ही बिचारीला वाटलं आता फक्त आंबे पिळायचे आणि रस करायचा पण ही डुलत आली दारुड्याच्या बायकोचे एक वैशिष्ट्य मार खाला निवारले हो किती हाना गम नाही पस्तावा नाही ती म्हणती पप्प्याचा बाप मारितो पण दिलदार आहे बायको फक्त यांची मार खात नाही ते पसण्यांच्या पखवाद्यांच्या आमच्या बायका पार नाही खाती अजून तर नाही बा पण आमच्या बाईंच्या आमच्या पुढच्या नवरा कीर्तन नाही झालं का लगेच आजही चालले आजही चालले आजही तिनं पुळीन गुळवणी केलं हे जेवायला बसले आता आंबरस नाही गुळवणी केलं दारुड्याच्या पंक्तीला काही श्लोक नसतो घरमालक कडाला बसलं आणि बाकीच्या पाहुण्यांनी 2-2 पोळ्या हल्ल्या याला पोळीच तुटानं हा उठला ना बायकोला म्हणणार इट इज अ क्वेश्चन ऑफ माय क्रेडिट अँड इम्प्रेशन हा माय इज्जतीचा प्रश्न आहे म्हणणार अर्धा तास झालं तर पोळी तुटत नाही ना त्या पापानं अशा कडक पोळ्या शिकवल्या त्या पण त्याला माहित नव्हतं त्याची टोपी गुळवण्यात पडेल टोपीची घडी पोळीची घडी सारखीच असल्यामुळं टोपीच वडीत होत गुळावर अशी एकत्र करा मग राम का तठवा काय हो गायक वादक गुणजन मंडपाली सगळ्या मंडळीला धन्यवाद मी तुमचं तुम्हाला बोललंच पाहिजे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक